वेलकम गाईज, जय माय चॅनल, जय महाराष्ट्र 6111। आपल्या समोर आज नवीन एक ब्लॉग घेऊन येत आहे। मी म्हणलो होतो का नवीन होतं त्यामुळे काय एवढं धाडस नव्हतं। आता आपण तिसरा ब्लॉग बनवून राहिलो हा। तर मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये म्हणलो होतो का आपण नवीन आहे, पण आता आपल्याला थोडं समजायला लागलं का बुवा कसं काय शूट करत्या काय। हे बघा मित्रांनो, मी या ठिकाणी काम करतो आपला हाजरीनी। तर मी एक कामगार आहे आणि कामाचं स्वरूप आणि त्याचे निष्कर्म कसे काय केल्याने काय होतं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। नमस्कार मित्रांनो, हे आपल्या मालकाचा द्राक्षाचा बाग आहे। ह्या द्राक्षाच्या बागाला नेमकं माल कसा लागतो, त्याला काय स्टेप राहत्या, कशी प्रोसिजर राहते। बरेचशा शेतकऱ्यांनी मला कमेंट केली का भाऊ आपल्या चॅनलद्वारे आम्हाला द्राक्षाची थोडी माहिती द्या। तर चला मित्रांनो, मी तुम्हाला थोडी द्राक्षाची माहिती देतो का माल कसा धरायचा, क्वालिटी काय, औषध वापरायचे, कसं काम करायचं। तर एक नंबर माल मागच्या वर्षी आमचा एक्सपोर्ट माल झाला होता, 70% एक्सपोर्ट झाला होता। तर मित्रांनो, तुमचं जर असंच प्रेम असू द्या, यावर्षी आपण जे शेतकरी आहे मोठे जे द्राक्ष बाग आहे त्यांना 100% एक्सपोर्ट माल करून दाखवणार। शब्द आहे आपला, आपण जे बोलतो ना ते करतो आपण। चला या बघू आता। हे बा मित्रांनो, आपली काडी ना 100% नॅचरल झालेली। हे बा पहा तुम्ही, काडी पहा, आत्ताच काडी पहा, ह्या मालाचे डोळे पहा। हे बा एक नंबर मालाचे डोळे फेकलेले काडीने। तर जे शेतकरी वर्ग आहे द्राक्षवाले त्यांना कळतच असं का काडी काय झालेली। आता म्हणते ज्याच्यातली किंग आहे ना त्याच्यातलीच किंग राहते ते। तर चला मी याची प्रोसिजर सांगतो तुम्हाला। आता ही काडी आपली इथं कट होणार आहे, तर याला द्राक्षाचे घडं लागतील। आता तर ते कसे लागतील, त्याला काय औषध मारावं लागेल, तेव्हा छाटणी झाल्यावर कसे घडं बाहेर येतील, तर त्याची मी तुम्हाला औषधं दाखवतो। औषध चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। औषध मिक्स केलं ना तर प्रत्येक पानावर, प्रत्येक काडीवर जेव्हा उडतं ना तर त्या औषधाचा रिझल्ट येतो। बऱ्याचशा लोकांचा एक गैरसमज आहे का औषध टाकून दिलं आणि ब्लोअरमध्ये मिक्स होईल। ब्लोअरमध्ये जसं म्हणा तसं मिक्स नाही होत, आपण हाताने मिक्स करून घ्यायचं औषध, त्याचा रिझल्ट चांगला दिसतो आपल्याला। हे असं मिक्स करून घ्यायचं। आपण एक मजूर आहे भाऊ, पण मग आपला मालक दिलदार असल्यामुळं आपण इनामदारीने काम करतो। जे बी करायचं ना काम इनामदारीने करायचं, नाही तर करायचं नाही। हे आपला पॅटर्न आहे। आता इयरचा प्रेशर पहा, आपलं इयर काढलेलं आहे। आता त्याचा रिझल्ट बघा कसा आहे। सिंगल मशीनने आपला इयर धरलेला इयर काढायचा आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने आपण इयर काढतो मशीनच्या याने। आता दुसऱ्या बाजूचा पण इयर काढायचा अशाच पद्धतीने। म्हणजे दोन्ही बाजूने जर इयर निघाला तर इयर निघलेला आहे, सारखे चालतात। स्प्रे चालू करू आणि गनची फिटिंग करून घेणे सर्वात प्रथम।
आता आपलं ब्लोअरने आपल्या एअर धरलेलं आहे, आपण एअर काढून आता आपला काटा 0 वर आहे. एअर काढायचं राहतो आपल्याला आपला स्पीड लेवल ट्रायल घेत राहतो. प्रमाण औषधाचं कधी बी जे बी करा त्या हिशोबाने मारायचं, काय मारायचं बागाचं बरं का ध्यान करून त्या हिशोबाने आपल्याला प्रमाण एअर काढणे गरजेचं असतो. नाही तर त्या हिशोबाने आपल्याला स्पीड कंट्रोल झाडाला करायचं. बसत नाही, झाडाला विकनेस RPM नी वीक होते आपल्याला औषध. एअर काढू सगळ्यात आधी त्या हिशोबाने आता आपण एअरचं सिस्टम आहे. एअर काढू सगळ्यात आधी परत एअर काढी द्या, थोडा एअर काढू. त्यानंतर आता मिक्स करू राहिलं औषध. आता औषध मिक्स होऊ राहिलं. आपण आधी औषध मशीन एकदा मिक्स करून घेऊ. आता आपण एअर काढू. आता आपण बाबा आता काटा पुढे स्पीड कंट्रोल करू राहिलो. कसं आपल्याला काय स्पीड नाही करायचं आहे, काही नाही का. आपला काटा 0 वरून आता 30 वर गेला. तुम्हाला आवाज येत असेल एअर निघण्याचा, थोडा दिसून राहिलं. पण 30 ला गेला, पण आपल्याला ठेवायचं 25 वर. आता एअर झालेला आहे बघा. काटा आपलं औषध म्हणजे 1000 लिटर मध्ये 22 वर काटा गेला. पुरा 2.5 एकर आता पाहिजे. ह्या हिशोबाने आपल्याला आधी औषध मारायचं. हे औषध बोर्डो आहे. आता पहा बोर्डो मारल्यानंतर आपल्याला इथं मारायचं ना. एअर काढल्यानंतर आधी आपण बोर्डो घेतला. तर मित्रांनो, आता या द्राक्षाच्या बागाला आपला फवारा घ्यायचा आहे. तर आपण फवारा स्टार्ट करू. आता काय होईल माहिती का, काडीचा रिझल्ट आणि मालाचा रिझल्ट तुम्हाला 100% भेटणार. हे आपला हत्यार आहे. आपली सेफ्टी महत्त्वाची राहते. प्रत्येक कामात आपण औषधाचं काम येते, माणसाचं जीवन एकटाच भेटतं. काही औषधापासून इन्फेक्शन होतं, त्याच्यामुळे आपली सेफ्टी लय महत्त्वाची राहते. हे आपलं हत्यार आहे. चला भाऊ, ट्रायल घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला फवारणी करायची. गनचा सेटअप झालेला आहे आपला. आता आपण पहा, सगळं जो पण औषध उड राहिलं ना, प्रत्येक काडीला लागू राहिलं, पानाला लागू राहिलं. पहा काड्यावर कसं उडतं आहे. अशा पद्धतीने आपल्याला चालू करायचं आहे. हे आपलं आता याचा रिझल्ट आपल्याला, मी खोटं बोलत नाही, कॉपी करीत नाही कोणाची. हे माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मी तुम्हाला याच्या पुढं आता त्याचा रिझल्ट दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आपला एक लॉंग व्हिडिओ होणार आहे छाटणी झाल्यावर. याची आता छाटणी होईल. आपली छाटणी झालेली आहे, पण मग त्या व्हिडिओला मी सुट्टीवर होतो, छाटणीच्या व्हिडिओला. पण आता आपल्या बागाची छाटणी झालेली आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ जो दाखवेन ना मी तुम्हाला, तुम्ही म्हणलं होतं मला काही शेतकरी की बाबा आपल्याला मागच्या वर्षी एक्सपोर्टचा माल दाखवा कशी पद्धत होती. तुम्हाला पुढच्या याच्यात 100%, 101% तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपला एक्सपोर्ट झालेला माल, त्याचे फोटो व्हिडिओ सगळं दाखवतो. आपण कसा माल तयार करतो. याचा रिझल्ट तुम्हाला 100% भेटणार. बऱ्याच दिवसात तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल. रिझल्ट दाखवतो तुम्हाला काय झालेलं आहे. तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांनो. आपलं चॅनल जय महाराष्ट्र 111. जय महाराष्ट्र.